पावसाचा जोर वाढणार. महाराष्ट्रात शनिवारपासूनच मुसळधार पावसाची शक्यता. कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला अशाच नवनवीन हवामान अंदाजचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या महाराष्ट्रात थोडासा उन्हाळी वातावरण जाणवत असतानाच पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमनाची तयारी केली आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या काही दिवसात हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे सोबतच रायगड, रत्नागिरीसारख्या कोकणातील जिल्ह्यामध्ये पावसाचा सुपर अलर्ट देण्यात आला आहे. आता गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र ही विश्रांती फार काळ टिकणार नाही असं चित्र आहे. हवामान खात्याने अंदाजानुसार पुढील 24 तासात दक्षिण कोकणातील काही दुर्गम भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे विशेषतः कोकण किनारपट्टीवरील गावांना व शहरांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणं टाळावं, कारण पुढील काही दिवस समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. या प्रणालीचा सर्वाधिक परिणाम शनिवार, रविवार आणि अशा काही सोमवार या 3 दिवसांमध्ये होईल. त्यामुळे हे दिवस सर्वांसाठी सावधतेचे आणि सजगतेचे राहणार आहेत. रविवारी 14 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड व रत्नागिरी येथे पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे. कोल्हापूर, सातारा, पुण्याचे घाटभाग येथे ढगाच्या गडगडाटासह जोरदार सरींची शक्यता आहे. परभणी, बीड व जालना, मराठवाडा इथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस केवळ रिमझिम नसून काही भागात ढगफुटीच्या शक्यतेने युक्त असलेला पाऊस असणार आहे. त्यामुळे नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तुम्ही काय खबरदारी घ्याल? हवामानाचा अंदाज तपासा. बाहेर पडण्याआधी हवामान खात्याची अधिकृत माहिती घ्या. किनारपट्टीवर जाऊ नका. वाऱ्याचा वेग आणि समुद्राची स्थिती धोकादायक असू शकते. वाहनांचा वापर आवश्यक असल्यास करा. विशेषतः घाट भागामध्ये दरड कोसळण्याचा धोका असतो. दुर्गम भागात प्रवास टाळा. पावसामुळे रस्ते बंद होण्याची शक्यता असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर पुन्हा भेटू आपण एका नव्या व्हिडिओमध्ये.